एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 42. नदी दिव्य गोदा तटीचा निवासी, सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी, जया वर्णिता प्रेमाल्लाद चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. प्रतिवर्षीप्रमाणे पितृतिथी आली. गिरिजाबाईंना धाक वाटत होता की पैठणात इकडच्यांबद्दल रोष आहे, त्यांच्या विरुद्ध गदारोळ उठला आहे. त्यामुळं श्राद्धाचं ब्राह्मण जेवायला येतील की नाही, आणि ते जर खरोखरच आले नाहीत तर पितरांना पाणी कसं मिळायचं. गिरिजाबाईंची शंका फोल ठरली. हातावर मोजण्या इतकी माणसं सोडली तरी बाकीची श्राद्धाचं भोजन जेवायला यायला कबूल झाली. नित्याप्रमाणे उद्धवानं बाजारहाट केला, ने आण आटोपली आणि तो गिरिजाबाईंच्या मदतीला स्वयंपाकघरात आला. शिवाय गोदावरी माहेरी आलेली होतीच आणि हरिपंडिताची बायकोही मदतीला होतीच. प्रत्येकानं एक एक पदार्थ करायचं योजलं. श्रीखंड्यानं तांदळाची खीर करायचं मान्य केलं. गोदावरी तळण करायला बसली. उद्धवानं चटणी कोशिंबिरींकडे बघितलं तर लेकुळवारी सून ते वाटण घाटण भाजीपाला हे सगळं कामाला लागले. गिरिजाबाई भात वैरीत म्हणाल्या, आज श्राद्धाचं वाढप नेहमीप्रमाणे नाही हो करायचं, उलट्या क्रमानं करायचं बरं का, उलट्या क्रमानं वाढायचं तसं. श्रीखंड्या खीर ढवळत म्हणाला, बा ही तांदळाची खीर फक्त श्राद्धालाच करतात ना, पण आमच्या गुजरातमध्ये हे दूध पाकाचे पक्वान्न फार शुभ समजतात. विशेष प्रसंगी मोठ्या सणाला किंवा जावाई पाहुणे आले की तांदळाची खीर करतात. गोदावरी वडे तळत तळत म्हणाली, गंगा म्हणत होती त्यांच्या कर्नाटकात म्हणे आळूची भाजी फक्त श्राद्ध तिथीलाच करतात, एरवी ती भाजी अशुभ मानतात. गोदावरीची भावजय कमला आळूची भाजी चिरत म्हणाली, अगं बाई, आपण ही भाजी लग्नाकार्यातल्या प्रयोजनाला सुद्धा करतो. कणिक भिजवता भिजवता गिरिजाबाई म्हणाल्या, ही आपली प्रांतोप्रांतीची वेगवेगळी पद्धत हो, पण श्राद्ध पक्ष मात्र सगळ्या प्रांतात पाळतात हो. पितरांचं स्मरण हाच त्यामागचा हेतू असतो. स्वयंपाकाचे कुठवर आले हे पाहण्यासाठी एकनाथ महाराज स्वयंपाकघरात डोकावले आणि म्हणाले, किती अवकाश आहे, मंडळी येण्याची वेळ झाली आहे बरं. गिरिजाई म्हणाल्या, झालंच हो झालंच, 4 हात लागल्यावर स्वयंपाकाला कितीसा उशीर लागणार आहे. 4 हात. हे शब्द ऐकल्याबरोबर खिरीत साखर घालणारे श्रीखंड्याचे हात थबकले. त्यानं चमकून गिरिजाबाईंच्याकडे आणि एकनाथ महाराजांच्याकडे पाहिलं आणि पुन्हा आपल्या तो कामात दंग झाला. ब्राह्मण मंडळी येताना दिसतात का हे पाहण्यासाठी एकनाथ देऊळवाड्याच्या महाद्वारात येऊन उभे राहिले. बाहेर उन्हाचा चटका चांगलाच जाणवत होता. दाराच्या एका अंगाला रस्त्यावर 7-8 असे काही लोक, बायका, पोरं घोळका करून आपापसात बोलत होते. नाथांना तो घोळका दिसत होता, पण नाथ मात्र त्यांना दिसत नव्हते. एक जण म्हणाला, नाथांच्या वाड्यातून कालवणाचा लई छान वास येतोया. दुसरा म्हणाला, खरंच रगड्या, तेलच्या तळल्याचा बी वास येतोया. माझ्या तोंडाला लई पाणी सुटलं आहे बघ, या वासानं जीभ लाल चावली आहे की. लहान लेकरू म्हणलं, माय माय दोपार झाली आहे आणि मला भूक लागली आहेत की, आणि तू काहीतरी का मागून आणनास. अरे लेकरा, तुलाच काय, पर आम्हाला बी लई भुका लागल्यात, काल धरून आमच्या बी पोटात काय नाही की र. एक जण पोटाला हात लावून म्हणाला. एक समंजस माणूस होता आणि तो म्हणाला, पर भूक जाणणारा कोण हाय, आपण काय चांगलं चुंगलं खायला बामणवाडीत आहोत. आता या वाड्यावर आपण सांच्याला येऊ तेव्हा उष्टमाष्ट उरलं सुरलं मिळल, तवरच वाईक भूक आवरा. ही बोलणी ऐकून एकनाथांचं मन कळवळलं. तहान, भूक, विश्रांती या सर्वांच्या नैसर्गिक गरजा आहेत. सगळे जीव इथून तिथून एकसारखे. सारी शरीरं म्हणजे हरिमंदिरं. त्यातला आत्माराम हा एकच असतो. भूक शमवणं म्हणजे आत्माराम तृप्त करणं. मग त्या जीवाचा जन्म कोणत्याही जातीकुळात झालेला असे नका. ज्ञानी पुरुषानं जन्मानं व्यक्त होणाऱ्या भेदाभेदाची प्रतिष्ठा बाळगू नये,
त्यानं फक्त आत्म्याचा आदर करावा. आत्म्याच्या एकत्वाचं रहस्य मनी बाळगून समदृष्टी ठेवून वागावं. हाच भागवत धर्म नव्हे काय. आणि मी जर श्रीमद भागवतावर प्रवचन करतो तर माझं आचरण तसं नको का? समदर्शी असलेलं नाथांचं मन महाराजांच्या संवादात त्या सगळ्या लहान मुलं, मोठे माणसं, स्त्रिया या सगळ्या महान मंडळींच्या संवादानं द्रवलं. कारण नाथांच्या दृष्टीने ती मंडळी महानच होती ना. अहो, इंद्रियांना आवर घातलेला होता त्यांनी, भावनांना आवर घातलेला होता. आणि त्यांनी मनाशी निश्चय केला. ते घरात आले. त्यांनी गिरिजाबाईंना विचारलं, कोरड्या सामग्रीची सिद्धता असेल तर स्वयंपाक व्हायला किती वेळ लागतो? शोधण्याला हात पुसत गिरिजाबाई म्हणाल्या, हे असं काय कोडात बोलायचं? स्वयंपाक सिद्ध आहे. नाही नाही नाही, तसं नाही, पण मला वाटतं हा झालेला स्वयंपाक आत्ता दारी आलेल्या अतिथींना वाढून संपवावा आणि श्राद्धाच्या ब्राह्मणांसाठी पुन्हा पाकसिद्धी करावी. नाथ महाराज म्हणाले. शोधणं कमरेला खोचत गिरिजाबाई म्हणाले, हो अहो, आपली इच्छा असेल तर तसं होईल. आत्ता कोण अतिथी आले आहेत? त्यांना जेवणाची फार घाई आहे का? म्हणजे त्वरा करायला बरं. नाथ महाराज म्हणाले, आपल्या दाराशी त्या सगळ्या वस्तीतली मंडळी आहे ना, ती क्षुधेनं व्याकुळ होऊन उभी आहेत ग. गिरिजाबाई म्हणाल्या, अगं बाई, हो का? अहो, पुष्कळ अन्न शिजलंय हो. ही सारी मंडळी जेवून गेली तरी चालतील हो. मागून आम्ही सारवण करू, स्नान करू, सोवळ्यानं पुन्हा स्वयंपाक करू की. हो, पण ब्रह्मवृंदांचा खोळंबा तर होणार नाही ना. आपल्या मताशी सहमत असलेल्या अनुकूल पत्नीकडे पाहत नाथ म्हणाले, अहो, आपण काही काळजी करू नये. माझ्या हाताखाली श्रीखंड्या, उद्धव, सुनबाई, गोदावरी असल्यावर पुन्हा स्वयंपाक व्हायला काही वेळ लागणार नाही. चला रे मुलांना, चला, ही अन्नाची पातेली बाहेर न्या आणि पत्रावळी मांडा. गिरिजाबाईंची आज्ञा होण्याचा अवकाश श्रीखंड्यानं अन्नाची पातेली भराभर बाहेर आणली. उद्धवानं पत्रावळीचं वाटप केलं. हा 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 म्हणता ही सगळ्या समाजातली लोक गोळा झाली आणि सारे जण पटापट पत्रावळ घेऊन रांगेत बसले. श्रीखंड्या वायू वेगानं वाढत होता, पण प्रत्येकाच्या पानातलं अन्न त्याहीपेक्षा वेगानं संपत होतं. त्यांच्या चेहऱ्यावरची अन्नाची तृप्ती पाहून नाथ महाराज सुखावत होते. श्रीखंड्या नाथांच्या जवळ येऊन म्हणाला, आज आपल्या हातून हा महान यज्ञ घडतो आहे. याला भूत आराधना यज्ञ म्हणायला हरकत नाही. मी आपल्या वतीनं जनी जनार्दन हा मंत्र म्हणून संकल्प सोडला आणि मग वाढायला सुरुवात केली बरं. बालादपी सुभाषितम ग्राह्यम या म्हणण्याप्रमाणे नाथांनी श्रीखंड्याच्या म्हणण्याला मान डोलावली. ताटभर सुग्रास अन्न, ताज अगदी, कधी डोळ्यांनी सुद्धा पाहिलं नव्हतं. त्याचा मनमुराद सुगंध कधी घेतला नव्हता, तर त्या बिचाऱ्यांना त्याची चव कुठून माहिती असणार. नित्य आंबलेलं, चिमलेलं, शिळं, पाकं असंच अन्न खायचे त्या असलेल्या जिभेला साजूक घास मिळत होते. ही केवळ नाथांची कृपा. भरल्या पोटानं आणि तृप्त मनानं जो तो तोंड भरून आशीर्वाद देत होता. देव तुझं भलं करो, तुझं कोट कल्याण होईल. आम्हाला कीर्तनातून ज्ञान देतोस आणि आता अन्नदान करून तू तृप्त केलंस, आमचा अंतरात्मा थंड केलास. तू साधा माणूस नाही आहेस बाबा, अवतारी पुरुष आहेस तू. आणि खरंच अवतारी पुरुष आहेस बरं बाबा. गिरिजाबाईंना आश्चर्य वाटत होतं की एवढ्या अन्नात ही इतकी सगळ्या समाजातली लोक जेवली आणि तेही तृप्त होईपर्यंत जेवली. अन्न पुरलं कसं? का थोड्याच अन्नात त्यांचं पोट तुडुंब भरलं? पानात राहिलेलं अन्न लोकांनी प्रसाद म्हणून फडक्यात बांधून घेतलं तरी श्रीखंड त्यांना वाढतच होता. मग मात्र लोकांनी पत्रावळीवर हात आडवे ठेवले. जो तो म्हणत होता, या पाणक्याच्या हाताला लई बरकत आहे. 4 घास पोटात जाताच त्यांना पटापट ढेकरा आल्या. भूक शमली.
नाथांचा वाडा पुन्हा गायीच्या शेणानं सारवून लख्ख झाला. सगळीकडे गोमूत्र शिंपडलं गेलं. सगळ्यांची स्नानं झाली आणि सोवळ्यातल्या स्वयंपाकाला सुरुवात झाली. हा हा म्हणता स्वयंपाकही झाला. आमसुलाची चटणी, कढी, वडे, काही म्हणता काही विसरलं नाही. सारं सागर संगीत झालं. गिरिजाबाईंना पुन्हा एकदा आश्चर्य वाटलं की जादू केल्याप्रमाणे इतक्यात झटपट स्वयंपाक झाला कसा? कुठली अदृश्य शक्ती सर्वांच्यात संचारली? श्राद्धविधीसाठी आलेल्या ब्राह्मणांना हे सारं आधीच विदित झालं होतं की सर्व समाजातली मंडळी आधीच येऊन जेवून गेली. ते केवळ जाब विचारण्यासाठी इथवर आले होते. त्यांना आता कोणताच श्राद्धविधी संकल्प करण्यास स्वारस्य नव्हतं. ते भयंकर संतापले होते. या सगळ्या खालच्या समाजातली जे माणसं, मुलं, बायका आधी जेवल्याचा त्यांना अतोनात राग आला होता. नाथांनी हात जोडून त्यांना परोपरीनं विनवलं, आपण भूदेव, आपणास उष्ट अन्न कसं वाढायचं? म्हणून प्रथम ते अन्न गोरगरिबांना वाढवून टाकलं. मग आपल्यासाठी शुद्धान्नाची सिद्धता केली. उष्टान्न म्हणजे काय? कुणी उष्टावलं ते? घरातली बायका माणसं झोपली होती का? नाही, तसं नाही. पण अन्नाचा सुवास त्या दारात उभ्या असलेल्या मंडळींच्या नागापर्यंत गेला. ती भुकेली माणसं, त्यांची अन्नावर वासना गेली. आता मला सांगा, असं वास घेतलेलं अन्न आपणास कसं वाढावं? नाथ महाराज म्हणाले, नाथा, ही तू मखालशी करतोयस. खरं म्हणजे आम्हाला हरभट्ट, रामपंडित, गोविंद भटजी तुमच्याकडे जाऊ नका असं निक्षून सांगितलं होतं, तरी आम्ही इथं आलो. हा आमचा गाढवपणा झाला. असं म्हणून आलेली मंडळी वाड्याबाहेर पडली. गिरिजाबाई काळजीच्या स्वरात म्हणाल्या, आता श्राद्धकर्म कसं व्हायचं आणि पितरांना पाणी मिळायचं कसं? बाहेरच्या उन्हाचा चटका यांना अंतर्यामी जाणवत होता. इतका वेळ स्वस्तपणे उभा असलेला श्रीखंड्या म्हणाला, बा माझ घरात पानं मांडायला सांगा. मी प्रत्यक्ष पितरांनाच घेऊन येतो. भांबवलेल्या मनस्थितीत उद्धव गोदावरीनं माझघरात पानं मांडली. श्रीखंड्या वयोवृद्ध ब्राह्मणांना घेऊन माझघरात आला आणि ती मंडळी पानावर बसली. श्रीखंड्या गिरिजाबाईंच्या कानाशी पुटपुटला, शुद्ध भावानं केलेलं कोणतंही कर्म ईश्वरचरणी रुजू होतं. तुमचे पितरच जेवायला आलेत की नाही? एकनाथांना, गिरिजाबाईंना क्षणभर भास झाला की या ब्राह्मणांच्या पंक्तीत आपले चक्रपाणी आजोबा आहेत. बाकीची सारी वयोवृद्धच होती, पण सारी अनोळखी, न पाहिलेली. सारी जण मनापासून जेवत होती. तावातावानं वाड्याबाहेर गेलेले ब्राह्मण जेवणाच्या आशेनं वाड्याभोवती घोटाळत होतेच. त्यांनी झरोक्यातून, खिडकीतून, पडक्या भागातून डोकावून पाहिलं तर काय, त्यांनासुद्धा पितर जेवायला बसल्याचा भास झाला आणि ते अवाक झाले. तो श्राद्ध दिवस होता. प्रत्येकाच्या मनात श्राद्धकर्माबद्दल निष्ठा होती. त्यामुळं पितरांच्या स्मरणार्थ प्रत्येकाची मनं रंगलेली होती. मनी वसे ते स्वप्नी दिसे अशा अवस्थेमुळं कदाचित ती जेवत असलेली मंडळी त्यांना पितर भासली असतील. नाथांना मात्र या प्रसंगाचं गूढ उकलत नव्हतं. हाही ईश्वरी साक्षात्कारच प्रकार काय? माझ्या अडचणीला ईश्वर माझ्या पूर्वजांच्या रूपानं तर इथे आला नसेल ना? श्रीखंड्यानं हे इतक्या अनोळखी ब्राह्मण आणले कुठून? आजच्या कार्यसिद्धीचं श्रेयही श्रीखंड्यालाच द्यायला हवं. आता मागली पंगत खाशा मंडळींची, गिरिजाबाई आणि श्रीखंड्यांची होती. उद्धव, गोदा, सुनबाई जेवायला बसली तेव्हा पाणी संपलं म्हणून श्रीखंड्या कावड घेऊन गंगेवर गेला. म्हणून तो जेवायला राहिला होता. त्याच्यासाठी गिरिजाबाई थांबल्या होत्या. तो आल्यावर श्रीखंड्या आणि त्याची बा जेवायला बसले. गिरिजाबाई श्रीखंड्याला आग्रह करून माडत होत्या, अरे इतकं पाणी वाहून आणि पंक्ती वाढून दमलास हो, आता शांतपणे पोटभर जेव हो. श्रीखंड्या म्हणाला, तुझ्या प्रेमामुळं, तुझ्या कौतुकामुळं न जेवताच माझं पोट भरलं बघ. गिरिजाबाईंकडे रोखून पाहत तो पुढे म्हणाला, तुला पाहिलं की मला यशोदा मैयाची आठवण येते. गिरिजाबाई म्हणाल्या, चल चावट कुठला, आधी खाली बघून जेव बरं. ही मायलेकरांची पंगत एकनाथ महाराज दाढा आढवून अशी पाहत होते. त्यांना वाटलं आपण म्हणावं की तुझी बा जर यशोदा मैया तर तू काय तिचा कृष्ण कन्हैया. जय हरी.